Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता सत्याचा मोर्चा जो होता तो पूर्ण झालेला आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते राजूदादा पाटील आहेत। राजूदादा, काय मोर्चातून काय सिद्ध म्हणजे तुम्हाला काय मिळालं असं वाटतं? एकंदरीतच बघा, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे कोणी नाकारत नाहीये। लोकसभेला मतदान चांगलं झालं कारण देशभर इलेक्शन होते, सगळे इकडचे वोटर आपापल्या राज्यात गेले होते। आमचा मुद्दा तोच आहे की विधानसभेला हेच वोटर येऊन दुबार वोटर भरलेले जे असतात ते इथे मतदान करू, त्याने जो निकाल याचा तो लागलेला आहे। याचाच अर्थ असा दुसराही होतो की मतदार याद्या जे आहेत त्या फिल्टर नाही आहेत, त्या करण्यासाठी त्या केल्यानंतर तुम्ही ईव्हीएमचे परवा आम्ही घोळ दाखवलं की ईव्हीएममध्ये कसं काय होऊ शकतो। अर्थात ती मशीन निवडणूक आयोगाची नव्हती कारण ते देतच नाही आहेत, त्यामुळे एक 70A आणि 70C फॉर्म येतो, हे मॅच करायला आम्हाला दिले नाही अजून। त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी असताना जर तुम्ही निवडणूक हीच लोकशाही हाच या देशाचा गाभा मानतोय आपण आणि तीच ज्या प्रकारे लढवली जाते तीच करप्ट असेल तर कसं होईल? तुमचा अनुभव काय आहे तुमच्या मतदारसंघात? माझ्या इथे तर अगदी वाईट अनुभव आहे। माझ्या इथे 2-2 ठाणेवाले येतात, त्यांनी काय काय गोंधळ केले आता इथे बोलण्यात काही अर्थ नाही, परंतु माझ्याकडे बरेचसे पुरावे पण आहेत। 32,345 दुबार नावं आहेत दिव्यात, 32,345 दिव्यात 4-4, 5-5 नावं आहेत, त्यातल्या 2-2 लोकांनी वोट केलेले माझ्याकडे पुरावे आहेत। तिकडे पण केलं आणि तुमच्याकडे पण केलं? माझ्याच मतदारसंघात 2दा वोट केलेले, एकाच मतदारसंघ? हा, माझ्याकडे पुरावे आहेत, तुम्हाला कधी पाहिजे असेल मी देईन। एकंदरीत हा खूप असा गोंधळ चाललेला आहे आणि तोच कुठेतरी आता लोकांच्या पुढे नेऊन ही लोकशाही कशी टिकवायची आणि ते सर्व मत सर्व पक्ष येथे येऊन त्यांच्या पुढे ठेवले। आता लोकांनी मला वाटतं ही लढाई त्यांच्या हातात पण घ्यावी। निवडणुका होतील का या सगळ्या सकट असं वाटतं, आणि तुम्ही होऊ देणार का? बघा, होऊ तर देणार नाही, सगळे बोलतायत, आम्ही पण त्यांच्यासोबत आहे, परंतु निवडणूक आयोगाचा हट्ट पण कसा असं माहिती आहे की ते रेटून नेणार, सत्ताधारी रेटून नेणार। परंतु त्याला मान्य राजसाहेबांनी एक चांगला उपाय सांगितला, दुबार वोटर आला तर त्याला ठोकून काढा, आमच्याकडे सेकंड ऑप्शन तयार आहे। ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काही ठिकाणी उभा राहू शकतो? नाही ना, आधी कुठे परवानगी होती, आधी कुठे परवानगी होती? आम्हाला ते युष्ट आहे, आम्ही ते चालतंय, आम्हाला चालतंय। धन्यवाद राजूदादा पाटील। त्यांनी सांगितलं 32,000 एकाच मतदारसंघामध्ये दुबार वोटर आणि काही काही वोटर्सनी नावं म्हणजे मतदान केलेलं आहे, हे फार गंभीर आहे आणि सदोष मतदार याद्यांसकट मतदान होणं हे एका प्रकारे त्या प्रक्रियेशी सुद्धा प्रतारणा आहे। आणि म्हणून या सगळ्याबद्दल सातत्यानं मनसेचे नेते, शिवसेनेचे नेते निवडणूक आयोगाशी भांडतायत, पण निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग ती मतं, ते म्हणतात की मतदार जर उडवायचे असतील किंवा तर हिअरिंग घ्यावी लागते, नोटीस द्यावी लागते, खूप प्रोसेस आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक मतदाराचा फॉर्म भरून द्या। आता तुम्ही हा ढिगारा पाहिला असेल, कसं शक्य आहे? तुम्ही तपासा ना, आम्ही आरोप करतोय, तुम्ही तपासा, तुमच्याकडे यंत्रणा आहे, आम्ही राजकीय पक्ष सगळे मदत करतील। कुठेतरी हा एकत्रित येऊन कार्यक्रम जोपर्यंत मतदार याद्या फिल्टर करायचं घेतलं जात नाही तोपर्यंत होणार। तुम्हाला असं वाटतं की रेशन कार्ड जर हवं असेल तर थंब लागतो, तर तुम्हाला असं वाटतं की अशी कुठली तरी यंत्रणा आणली पाहिजे जी निर्दोष असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही? आधार कार्ड आहेच ना, मी माझा दुसरा आधार कार्ड नाही बनवू शकत माझी थंब प्रिंट देऊन, तुम्ही का नाही तो लिंक करत? त्याला मोबाईलला केलं, बाकीच्या गोष्टींना केल्या, कमीत कमी आधार कार्ड तर लिंक करा। काही गोष्टी करायला गेल्या सगळं डिजिटल इंडिया बोलतो ना आपण, इथे डिजिटल इंडिया मिळली का? त्यामुळे तुम्ही जे बोलता ते तर आणा येते, आणि एकदम सिंपल गोष्ट आहे, ते पण करत नाही आहेत।